त्यांचे अश्रू हे सांभाळता आले नाही। आदरणीय अजितदादा हे 1990 सालापासून त्यांच्या सार्वजनिक जीवनात हे आणि राजकीय जीवनात सक्रिय झाले आणि महाराष्ट्राचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराचा आणि कार्याचा वारसा हा राजकारणामध्ये अत्यंत तरुण वयामध्ये तो पुढे चालवण्याचा एक महत्त्वपूर्ण जबाबदारी ही अजितदादांकडे ही तरुण वयामध्ये आली। लोकसभेमध्ये फार कमी काळ त्यांनी काम केलं, परंतु विधानसभा मध्ये काम करत असताना एक आमदार म्हणून आणि मंत्रिमंडळातले एक तरुण मंत्री म्हणून त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कर्तृत्वाचा ठसा हा 1980च्या दशकापासून किंवा 90च्या दशकापासून सातत्याने या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विधिमंडळाच्या कामकाजामध्ये उमटवण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला। एवढं मोठं 90 आणि 2000च्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दिग्गज नेते सक्रिय होते, विविध पक्षातले नेते होते, अनेकांनी विधानसभामध्ये 30-30 वर्ष काम केलेली मंडळी होती, अनेक जण विधानसभा लोकसभेमध्ये काम करून त्या ठिकाणी मंत्रिमंडळात अजितदादांच्या सोबत होती। परंतु या सगळ्या मंडळींमध्ये अजितदादांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा ठसा उमटवण्याचं खूप चांगलं काम केलं। अनेकांना त्यांच्या स्वभावाबाबतीतल्या सुरुवातीच्या काळातले काही बरे वाईट अनुभव आले असतील, परंतु नेहमीच एक समाजकारणामध्ये राजकारणामध्ये लोकांमध्ये गैरसमज असतो की एखादा राजकीय नेता स्पष्ट बोलला तर तो स्पष्ट बोलला म्हणजे तो कदाचित उर्मट असतो किंवा त्याच्या मनात काहीतरी ते काम करण्याचा हेतू नसतो, असा एक चुकीचा मोठा गैरसमज हा कधी कधी लोकांमध्ये या ठिकाणी निर्माण होतो। परंतु दादांनी सुरुवातीपासून या ठिकाणी स्पष्ट बोलण्याचं जे काही त्यांच्या व्यक्तिमत्वातला एक स्वभाव होता हा कायम ठेवलेला होता आणि त्यांच्या बाबतीतलं कारण त्यांचं स्पष्ट होतं की कुठल्याही माणसाला त्याचं काम एखादं होत असेल तर ते पटकन होतंय म्हणून झालं सांगितलं पाहिजे, ते होतंय म्हणून ते केलं पाहिजे। कुठल्याही सर्वसामान्य माणसाला कुठेही कुठल्याही प्रशासकीय कार्यालयात त्याचं काम व्यक्तिगत जीवनातलं किंवा इतर कुठल्या व्यावसायिक जीवनातलं करत असताना त्याला हेलपाटे पडू नये हा त्याच्या पाठीमागचा दादांचा एक स्वभाव होता। दादा स्पष्ट वक्ते होते, शब्द पाळणारे नेते होते आणि गेल्या काही वर्षांमध्ये तर दादांच्या स्वभावामध्ये आणि व्यक्तिमत्वामध्ये खूप काही चांगले बदल महाराष्ट्रातल्या लोकांना पाहायला मिळाले। आजही महाराष्ट्राच्या सोशल मीडियावर सध्या जे काही व्हॉट्सॲप किंवा इंस्टाग्राम चालू आहे त्याच्यावर दादांचे काही जुने भाषणांचे काही रील जेव्हा लोकांच्या डोळ्यासमोर येतात तर ते पाहताना एकीकडे म्हणजे दादांच्या मिश्किलपणाने ज्या पद्धतीने दादांनी त्या प्रसंगांमध्ये जे काही ते बोललेले आहेत त्यामध्ये हसू येतं, पण दुसऱ्या लगेच क्षणाला डोळ्यात पाणी पण येतं की हाच मिश्किलपणा, हेच दादांचं बोलणं म्हणजे सभागृहातलं असेल, सभागृहाच्या बाहेरचं जाहीर भाषणांमधले असेल, हे आता पुन्हा आम्हा महाराष्ट्रातल्या लोकांना तरुण पिढीला ऐकायला मिळणार नाही, ह्याचं खंत आणि दुःख मनापासून आम्हा सर्वांना वाटतं। आदरणीय अजितदादांचं माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचे फार जुने संबंध होते, कारण वास्तविक माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांनी आणि अजितदादांचे चुलते आणि ज्येष्ठ नेते देशाचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी यांनी 1970 आणि 68च्या दशकापासून एकत्र काम केलं होतं आणि म्हणून अजितदादांना माझ्या वडिलांबाबतीतलं एक वेगळं आदर आणि सन्मान सातत्याने मनामध्ये होता। एक बहुजन समाजातला, मराठा समाजातला किंवा एक ग्रामीण भागातला दुष्काळी तालुक्यातला एक व्यक्ती पुण्यात येऊन शिक्षण संस्था उभी करतो हे दादा सातत्याने वारंवार बोलायचे। मला काही गोष्टी दादांच्या अनेकांनी त्यांचे व्यक्तिगत प्रसंग आणि अनुभव सांगितले, पण काही गोष्टींचा मला अध्यक्ष महोदय आवर्जून इथे उल्लेख करायचा आहे। 2018ला जेव्हा माझ्या वडिलांचं दुःखद निधन झालं तर दादांनी ह्या सभागृहामध्ये त्यांचे असणारे जे काही माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांच्या सोबत असणारे अनुभव आहेत हे अत्यंत भावनाहुश होऊन त्या ठिकाणी पोटतिडकीने इथे सभागृहात मांडलेले होते। तदनंतर सुद्धा ज्या वेळेस दादांची माझी भेट व्हायची त्या अनेक जुन्या आठवणी आणि किस्से हे माझ्या वडिलांच्या सोबतचे ते आवर्जून मला सांगायचे। पण एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की ज्यावेळेस या ठिकाणी अजितदादा 2019च्या मंत्रिमंडळात पुन्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले होते आणि त्यावेळेस नुकतंच सरकार बनलेलं होतं, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळी जेव्हा बजेट